Welcome student, class 10 CBSE, subject mathematics, unit pair of linear equations in two variables. Today's topic, graphical method of solution of a pair of linear equations. A pair of linear equations which has no solution is called an inconsistent pair of linear equations. Second point, a pair of linear equations in two variables which has a solution is called a consistent pair of लिनियर इक्वेशन्स. म्हणजेच ज्या लिनियर इक्वेशनचे आपल्याला सोल्युशन मिळत नाही त्याला आपण काय म्हणतो, इनकन्सिस्टंट. आणि ज्याचे आपल्याला सोल्युशन मिळते त्याला काय म्हणतो, कन्सिस्टंट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. थर्ड पॉइंट, ए पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स विच आर इक्विव्हॅलंट has infinitely many distinct points or many distinct common solutions. Such a pair is called a dependent pair of linear equations in two variables. Okay, note, a dependent pair of linear equations is always consistent. Now we have to represent by equation. Therefore the line represented by the equation such as a1x plus b1y plus c1 equal to 0, and second line a2x plus b2y plus c2 equal to 0, which is the equation of line. Now we check the condition of lines which is intersecting, coincident and parallel. First one, if the line are intersect, then its ratio a1 upon a2 is not equal to b1 upon b2. Second one, if the lines are coincident, then the ratio of two lines a1 upon a2 is equal to b1 upon b2 is equal to c1 upon c2. Third, if the lines are parallel to each other, then its ratio a1 upon a2 is equal to b1 upon b2 but not equal to c1 upon c2. आता हे जे काही रेशो दिलेले आहेत, जर दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील तर त्यांचा जो रेशो असेल a1 अपॉन a2 हा b1 अपॉन b2 च्या इक्वल नसणार. म्हणजेच तो रेशो a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल टू b1 अपॉन b2 मिळेल. जर दोन लाईन कोइन्सिडंट असेल तर आपण त्यांचा जो रेशो आहे तो a1 अपॉन a2 इक्वल टू b1 अपॉन b2 इक्वल टू c1 अपॉन c2. म्हणजे तीनही जे आहेत तीनही रेशो कसे असतील, सारखे असतील. जर त्या दोन लाईन पॅरलल असतील तर त्यांचा जो काही रेशो आहे तो a1 अपॉन a2 आणि b1 अपॉन b2 हे दोन्ही कसे मिळतील, सारखे मिळतील. पण c1 अपॉन c2 हा सारखा मिळणार नाही. आता त्याच्याशी रिलेटेड आपण खालचा जो बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यामध्ये पेअर ऑफ लाईन्स दिलेले आहे. नंतर त्यांचा a1 अपॉन a2 b1 अपॉन b2 c1 अपॉन c2
असे रेशो दिलेले आहेत. नंतर कम्पेअर दी रेशोज असं म्हटलेलं आहे. नंतर त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं असेल आणि नंतर शेवटचा पॉईंट दिलेला आहे अल्जेब्रिक इंटरप्रिटेशन. ओके, तर पहिले इक्वेशन बघूया आपण. x - 2y = 0. नंतर आहे 3x + 4y - 20 = 0. आता जर आपण याला कम्पेअर केलं या इक्वेशनला a1x + b1y + c1 = 0 आणि a2x + b2y + c2 = 0, तर आपल्याला a1/a2 काय मिळाला 1/3, b1/b2 -2/4 आणि c1/c2 काय मिळाला 0/-20. यामध्ये जे रेशो जे मिळाले ते कसे मिळाले आपल्याला a1/a2 आणि b1/b2 कसे आहेत नॉट इक्वल टू आहेत. बरोबर आहे, म्हणजे दोन्ही इक्वल मिळाले का नाही. म्हणूनच आपण काय म्हटलं त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बोथ दी लाईन्स आर इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो एक्झॅक्टली वन सोल्युशन किंवा एक्झॅक्टली युनिक सोल्युशन तुम्हाला तिथे त्याचं मिळेल. म्हणजे सोल्युशन जे मिळणार ते फक्त एक आणि एकच मिळणार. दुसरं एक्झाम्पल बघूया. 2x + 3y - 9 = 0. 4x + 6y - 18 = 0. त्याचा जो a1/a2चा रेशो किती मिळाला 2/4, b1/b2चा 3/6, c1/c2चा -9/-18. म्हणजेच जर आपण त्याला डिवाईड जर केलं तर तिघांचे जे रेशो मिळतात ते कसे मिळतात 1/2, 1/2, 1/2. म्हणजेच a1/a2 = b1/b2 = c1/c2. म्हणजेच ह्या दोन्ही लाईन कशा आहेत कोइन्सिडंट लाईन आहेत आणि त्याचे सोल्युशन किती मिळतील मग इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. आता तिसरं एक्झाम्पल बघूया. x + 2y - 4 = 0. 2x + 4y - 12 = 0. त्याचे रेशो बघूया. a1/a2 म्हणजेच 1/2, b1/b2 म्हणजेच 2/4 आणि c1/c2 = -4/-12. त्याला जर डिवाईड केलं तर काय मिळेल b1/b2 सुद्धा किती मिळेल 1/2, c1/c2 किती मिळेल 1/3. म्हणजेच आपण त्याचा रेशो मिळाले ते कसे मिळाले a1/a2 = b1/b2 बट नॉट इक्वल टू c1/c2. म्हणजेच ज्याचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल ते कसं असेल बोथ दी लाईन्स आर पॅरेलल अँड इट हॅज नो सोल्युशन्स. अशा प्रकारे जर आपण इंटरसेक्टिंग लाईनसाठी रेशो कसा पाहिजे, कोइन्सिडन्ससाठी कसा पाहिजे आणि पॅरेलल लाईनसाठी रेशो कसा पाहिजे हे जर लक्षात ठेवलं तर यावरचे कोणतेही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येईल. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. चेक ग्राफिकली वेदर द पेअर ऑफ इक्वेशन्स x + 3y = 6 and 2x - 3y = 12 is consistent. If so, solve them graphically. याचं सोल्युशन बघूया. Let us draw the graph of equations 1 and 2. For this, we find two solutions of each of the equations which are given in table.
पहिले जे दोन इक्वेशन दिलेले आहेत त्याचं आपण ग्राफ काढण्यासाठी दोन सोल्युशन काढूया. त्याच्यासाठी आपण पहिल्या इक्वेशनहून वायची व्हॅल्यू काढली, ती किती मिळेल 6 मायनस एक्स अपॉन 3. दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू जर काढली तर किती मिळेल वाय इक्वल टू 12 मायनस 2x अपॉन मायनस 3. ओके, किंवा त्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो 2x मायनस 12 अपॉन 3. जर पहिल्या इक्वेशननुसार आपण x इक्वल टू 0 पुट केला तर y इक्वल टू किती मिळतो 2, आणि x इक्वल टू 6 पुट केला तर y इक्वल टू किती मिळतो 0. तसंच दुसऱ्या इक्वेशननुसार x इक्वल टू 0 पुट केला तर y इक्वल टू -4 मिळतो, आणि x इक्वल टू 3 पुट केला तर y इक्वल टू -2 मिळतो. हे जर पॉईंट आपण ग्राफ पेपरवर प्लॉट केले आणि ग्राफ काढला तर साईडला जो ग्राफ दिलेला आहे तसा ग्राफ आपल्याला मिळतो. म्हणून आपण साईडला लिहिलंच आहे प्लॉट द पॉईंट्स A of 0 to B of 6 0, P of 0 -4 and Q of 3 -2 on graph paper, and join the points to form the lines AB and PQ as shown in figure. We observe that there is a point B of 6 0 common to both the lines AB and PQ. So the solution of the pair of linear equations is x equal to 6 and y equal to 0. That is, the given pair of equations is consistent. आपण सर्वात आधी डेफिनेशन बघितलीच होती. ज्याचं आपल्याला सोल्युशन मिळते त्याला आपण काय म्हणतो कन्सिस्टंट, आणि ज्याचं सोल्युशन मिळत नाही त्याला काय म्हणतो आपण इनकन्सिस्टंट. म्हणजे याचं सोल्युशन आपल्याला मिळते x इक्वल टू 6 आणि y इक्वल टू 0, म्हणजेच द गिव्हन पेअर ऑफ इक्वेशन इज कन्सिस्टंट. ओके, आता परत एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे चंपा वेन्स टू सेल टू परचेस सम पॅन्ट्स अँड स्कर्ट्स. When her friend asked her how many of each she had bought, she answered, "The number of skirt is 2, less than twice the number of pants purchased. Also, the number of skirt is 4, less than 4 times the number of pants purchased. Help her to find how many pants and skirts Champa bought." आता या प्रकारचं जर एक्झाम्पल तुम्हाला आलं, म्हणजेच थेरॉटिकल एक्झाम्पल जर एक्झाममध्ये आलं तर सर्वात आधी आपल्याला त्याला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करावे लागेल. सोल्युशन बघूया आपण. लेट अस डिनोट द नंबर ऑफ पॅन्ट्स बाय x अँड द नंबर ऑफ स्कर्ट्स बाय y. त्यामुळे आपल्याला जे काही दोन इक्वेशन मिळतील ते कसे मिळतील बाय कंडिशन. पहिली जी कंडिशन तिने दिली होती ती काय होती, द नंबर ऑफ स्कर्ट इज 2 लेस दॅन ट्वाईस द नंबर ऑफ पॅन्ट्स. म्हणजेच आपण जे डिनोट केलेलं आहे ते कसं केलेलं आहे वाय. वाय म्हणजे नंबर ऑफ स्कर्ट्स इक्वल टू ते टोटल नंबर ऑफ जे काही पॅन्ट खरेदी केले होते ते किती होते
2x आणि लेस दॅन किती म्हटलेलं त्यांनी 2 म्हणजेच किंवा लेस दॅन ट्वाईस म्हटलेलं आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो ते इक्वेशन y इक्वल टू 2x मायनस 2. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. दुसरी कंडिशन होती की द नंबर ऑफ स्कर्ट इज 4 लेस दॅन दी 4 टाइम्स दी नंबर ऑफ पॅन्ट्स. म्हणजे त्याला आपण तयार केलं इक्वेशन y इक्वल टू 4x मायनस 4. इक्वेशन नंबर 2. Let us draw the graph by equation 1 and equation 2 by finding two solutions for each of the equation. They are given in the following table. आता खालील टेबलमध्ये x इक्वल टू 2 पुट केला तर y इक्वल टू किती मिळाला 2. x इक्वल टू 0 पुट केला तर y इक्वल टू -2 मिळतो. तसेच दुसऱ्या इक्वेशननुसार x इक्वल टू 0 पुट केला तर y इक्वल टू -4 मिळाला आणि x इक्वल टू 1 पुट केला तर y इक्वल टू 0 मिळाला. हे पॉईंट जर आपण ग्राफ पेपरवर प्लॉट केले तर साईडला जो ग्राफ दिसतो तसा ग्राफ आपल्याला मिळेल. प्लॉट द पॉइंट्स अँड ड्रॉ द लाईन्स पासिंग थ्रू देम टू रिप्रेझेंट द इक्वेशन्स ॲज शोन इन फिगर. द 2 लाईन्स इंटरसेक्ट ॲट द पॉइंट 1, 0. So we get x equal to 1 and y equal to 0 is the required solution of the pair of linear equation. That is, the number of pants she purchased is 1 and she did not buy any skirts. म्हणजेच आपण जे इक्वेशन काढलेलं आहे x इक्वल टू 1 आणि y इक्वल टू 0 आपण आधीच डिनोट केलं होतं की नंबर ऑफ पॅन्ट्स म्हणजेच किती x. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच नंबर ऑफ पॅन्ट्स किती मिळाले 1 आणि y इक्वल टू काय होतं नंबर ऑफ स्कर्ट. जर नंबर ऑफ स्कर्टची व्हॅल्यू आपल्याला y इक्वल टू 0 जर मिळाली म्हणजेच तिने एकही स्कर्ट विकत घेतला नाही. ओके, अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. यावर आधारित होमवर्कसाठी तुम्हाला एक्झरसाइज दिलेली आहे. एक्झरसाइज 3.2. यामध्ये लिनियर इक्वेशन कन्सिस्टंट, इनकन्सिस्टंट, त्याचं ग्राफिकल सोल्युशन, त्या लाईन इंटरसेक्ट होतात की नाही, त्याचे सोल्युशन मिळतात की नाहीत, या प्रकारे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. थँक्यू.